झालेले 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन याचा आज सांगता समारोप आहे आणि या सांगता समारोपासाठी सन्माननीय आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब हे आज इथं आवर्जून उपस्थित आहेत। त्याचबरोबर प्रमुख पाहुणे श्री रघुवीर चौधरी ज्ञानपीठ पुरस्कार सन्माननीय विजेते हे सुद्धा या ठिकाणी आज उपस्थित आहेत। त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा मंत्री आणि सांस्कृतिक मंत्री माननीय श्री उदयजी सामंत साहेब उपस्थित आहेत। त्याचबरोबर माझे सहकारी मान्य भरतशेठ गोगावले रोजगार हमी मंत्री आज उपस्थित आहेत। सातारचे पालकमंत्री आणि ज्यांच्या या संमेलनाला अतिशय मनापासून हातभार ज्यांनी लावला ते मान्य शंभूराजे देसाई हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। संमेलन अध्यक्ष मान्य विश्वास पाटील साहेब, माझे सहकारी मित्र आमदार महेशजी शिंदे, आपल्या मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष मान्य श्री मिलिंद जोशी, साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष मान्य विनोद कुलकर्णी, साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष गुरैया स्वामी, त्याचबरोबर सौ सुनीता राजे पवार, मान्य श्री संतोष पाटील जिल्हाधिकारी, मान्य श्री तुषार जोशी SP सातारा, याशनी नागराजन CO ZP, त्याचबरोबर अभिजित बापट आपले मुख्य अधिकारी, अमोलजी मोहिते नगराध्यक्ष आणि उपस्थित सर्व स्टेजवरचे साहित्य परिषद आणि या मराठी साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी आलेले आपण सर्व सातारकर, जिल्हा, राज्य आणि बाहेरच्या राज्यातनं परदेशातनं पण आलेले सर्व साहित्यिक साहित्यप्रेमी सगळ्यांचं परत एकदा साताऱ्यामध्ये आपलं स्वागत करतो। शिंदे साहेबांचं या ठिकाणी स्वागत करतो। ते आवर्जून एवढ्या निवडणुकीच्या धामधुमीतनं महानगरपालिकेच्या निवडणुका सगळीकडे चालू आहेत असं असताना सुद्धा आपल्या साहित्य संमेलनाच्या समारोपासाठी ते आले आणि येण्याचं मला वाटतं मुख्य कारण हेच आहे की हे त्यांच्या भूमीत चालू असणारं साहित्य संमेलन आहे। ते या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत। जरी ठाण्यात असले तरी या जिल्ह्याबद्दल या मातीबद्दल त्यांना पहिल्यापासून गर्व आहे आणि या भूमीवर त्यांचं प्रेम, सातारा जिल्ह्यावर त्यांचं प्रेम कायम राहिलेलं आहे। त्याच भावनेतनं आज शिंदे साहेब इथं आलेत। मी त्यांचं सातारकरांच्या वतीनं परत एकदा स्वागत करतो। ऐतिहासिक सातारा शहरात नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यशस्वीपणे पार पडले। मराठी भाषेच्या या उत्सवात सातारकर तसेच राज्य व देश विदेशातील साहित्य रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला, त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो। या गुरुवारपासून सुरू झालेल्या या संमेलनाला अनेक परिसंवाद, मुलाखती, कवी संमेलनं, त्याचबरोबर गझल कट्टा, प्रकाशन कट्टा, कथाकथन, पुस्तक चर्चा, बालकुमार कट्टा असे विविध कार्यक्रम साहित्य रसिकांच्या उपस्थितीत पार पडले। मागील 4 दिवसात समारोपाच्या कार्यक्रमापर्यंत जो साधारण आम्ही अंदाज काढलेला आहे की तब्बल 8 लाख मराठी साहित्य रसिकांनी या संमेलनांना भेट दिलेली आहे आणि मला वाटतं एखाद्या वेळेस हा साहित्य संमेलनाच्या याच्यातला उच्चांक सुद्धा ठरू शकेल असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही। आज सुद्धा संध्याकाळी जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम झाल्यानंतर खऱ्या अर्थानं या सातारच्या साहित्य संमेलनाला किती साहित्य रसिक घेऊन गेले ह्याचा खरा अंदाज आपल्याला त्याच्यानंतर लागेल। पण आज तरी 7 ते 8 लाख लोकांनी गेल्या 3 ते 4 दिवसामध्ये या संमेलनाला भेट दिली आहे। त्याबद्दल मी त्यांचं आणि आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो। पहिल्या दिवशी छत्रपती थोरले शाहू महाराज साहित्य नगरी सातारा येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात झाला। साहित्य संमेलनाची सुरुवात झाली। विविध चित्ररथांनी आपण मिरवणूक काढली। ग्रंथदिंडीला मिळालेला प्रतिसाद, पुस्तक खरेदीला वाचकांनी दिलेली पसंती या सर्व उल्लेखनीय गोष्टी होत्या। याबद्दल वाचक व मराठी रसिक यांनी
दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी सर्व वाचकांचा आणि रसिकांचे लक्ष आभार मानतो. साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात आपले महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या ठिकाणी ते आले. त्यांनी उद्घाटनाचा कार्यक्रम त्यांच्या हस्ते आपण केला, विश्वास पाटील साहेबांच्या हस्ते केला आणि त्या याच्यामध्ये त्यांनी अगदी ठामपणे भूमिका या ठिकाणी साहित्य संमेलनाच्या या स्टेजवरनं घेतली की जोपर्यंत मी मुख्यमंत्री आहे तोपर्यंत कुठल्याही संस्थेत राजकीय हस्तक्षेप करणार नाही. आम्हाला साहित्यात राजकीय हस्तक्षेप करायचा नाही. साहित्यिकांनी राजकारणात जरूर यावे पण साहित्याच्या क्षेत्रात राजकारण आणू नये असे त्यांनी मत मांडले. त्याचबरोबर महाराष्ट्रात फक्त मराठी आणि मराठी भाषेचीच सक्ती असेल, इतर कोणत्याही भाषेची सक्ती नाही अशी स्पष्ट भूमिका आपल्या मुख्यमंत्री देवेंद्रजींनी मांडली आहे. त्यामुळं या विषयावर मला वाटतं एक मराठी भाषिक म्हणून किंवा एक मराठी भाषेवर असणारं प्रेम, या भाषेबद्दल असणारा अभिमान म्हणून तुम्हा आम्हाला सर्वांना मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचं मनापासून आनंद असला पाहिजे आणि या भूमिकेचं आपण सर्वांनी स्वागत केलं पाहिजे असे नक्कीच या निमित्तानं सांगावंसं मला वाटतंय. या साहित्य संमेलनाच्या उद्घाटक ज्येष्ठ लेखिका डॉक्टर मृदुला गर्ग या ठिकाणी आल्या होत्या. त्यांनी सुद्धा त्यांच्या भाषणात किंवा त्यांच्या विचार ज्यावेळेला त्यांनी मांडले त्यावेळेला त्यांनी पण सांगितलं की मी हिंदी भाषिक असले तरी मी मराठीचे वाचक व रसिक आहे आणि या मराठी साहित्याचं कौतुक पण त्यांना आहे हे त्यांनी त्यांच्या भाषणात नमूद केलं. आमच्या अनेक हिंदी लेखकांनी मराठी साहित्याच्या कृतीतून प्रेरणा घेतली आहे. त्याचबरोबर मराठी साहित्याशी माझे भावनिक नाते आहे असे मत हे मृदुला गर्ग यांनी व्यक्त केलं. भारतीय भाषांमध्ये दलित साहित्य पहिल्यांदा मराठी भाषेमध्ये लिहिलं गेलं व दलित साहित्य हा भारतीय साहित्य विश्वाचा भक्कम आधारस्तंभ आहे असे मत हे मृदुला गर्ग यांनी व्यक्त केलं आहे. आणि नक्कीच याचा आपल्याला नक्की मनापासून आपल्या मराठी साहित्यिकांसाठी आपल्याला अभिमान असला पाहिजे की आज मृदुला गर्ग यांनी एवढी दखल किंवा एक हिंदी भाषिक असून पण त्यांनी मराठी साहित्याची दखल घेतली याचा नक्कीच तुम्हाला आम्हाला सर्वांना अभिमान आहे. संमेलनाचे अध्यक्ष मान्य विश्वास पाटील साहेब, ज्यावेळेला विश्वास पाटील साहेबांची अध्यक्ष म्हणून निवड झाली त्यावेळेला आम्हाला सगळ्यांना मनापासून आनंद होता, ज्याचा उल्लेख विनोदने केला की ही नगरी सातारा ही मराठ्यांची चौथी राजधानी, ही राजधानी छत्रपती शाहू महाराजांनी बसवली. संभाजीपुत्र शाहू महाराज या ठिकाणी आले आणि या सातारा शहराचं किंवा शाहूनगराचं त्यांनी स्थापना केली. हे सगळं त्यांनी इथं सगळे जे आहे हे साम्राज्य त्यांनी उभं केलं आणि खऱ्या अर्थानं मराठ्यांचं साम्राज्य जे वाढलं, जे अटक ते कटक आपण म्हणतो, हे खऱ्या अर्थानं साम्राज्य मराठ्यांचं जे आहे हे छत्रपती शाहू महाराजांच्या काळात वाढलं. त्यांच्या याच्यामध्ये जे त्यांच्या राज्य असताना वाढलं ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आज विश्वास पाटलांची निवड ज्यावेळेला झाली त्यावेळेला आम्हाला फार सगळ्यांना सातारकरांना आनंद झाला की एक छत्रपतींच्या इतिहासावर अनेक पुस्तकं अनेक कादंबऱ्या लिहिणारे एक मराठी माणूस आज या आपल्या याचा साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झाला. याचा आम्हाला सगळ्यांना मनापासून आनंद होता आणि त्याचा आम्हाला अभिमान सुद्धा आहे. आणि ज्याचा उल्लेख विनोदने केला की विश्वास पाटील साहेबांनी सुद्धा छत्रपती शाहूंच्या इतिहासामध्ये जे काही त्यांच्यावर अन्याय झाला आहे, जे काही त्यांना थोडंफार झाकलं गेले ते जे आहे ते विश्वास पाटील साहेबांनी त्याच्यावर सुद्धा आपलं लिखाण किंवा आपलं जे काही नजर आहे ती त्या ह्याच्यावर त्या इतिहासावर पण जरा टाकावी अशी आज समारोपाच्या निमित्तानं मी विश्वास पाटील साहेबांना सुद्धा सातारकरांच्या वतीनं विनंती करतो. आज सातारा येथील संमेलनामध्ये साहित्य रसिकांनी विविध ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी व इतर पुरस्कार प्राप्त लेखकांचे विचार ऐकण्याची मेजवानी आपल्या सर्वांना मिळाली. यामध्ये डॉक्टर मृदुला गर्ग, अनुराधा पाटील, लक्ष्मण गायकवाड, सदानंद देशमुख, कृष्णात खोत, रघुवीर चौधरी, शाहू पाटोळे यांच्या बरोबरच अनेक श्रेष्ठ लेखक कवी यांचा समावेश आपल्याला बघायला मिळाला.
श्री अमोल पालेकर यांच्या पुस्तकावरची झालेली चर्चा, श्री गिरीश कुबेर यांची रंगलेली आजची मुलाखत, स्त्री चळवळीवर झालेला परिसंवाद, वैचारिक साहित्यावरचा परिसंवाद, रहस्यकथा, गूढकथा, यावेळी परिचर्चा, अशा अनेक चर्चा झाल्या. मराठी प्रकाशन व्यवहारातील परिचर्चा, तसेच कवी संमेलनं, गझलकट्टा, अशा प्रत्येक कार्यक्रमाची यशाची उंची गाठली व रसिकांनी या सर्व याला प्रचंड प्रतिसाद दिला. जे आम्हाला बाहेरनं आलेले किंवा जे साहित्य रसिक भेटत होते त्यांचं सगळ्यांचं हेच म्हणणं होते की प्रत्येक दालन, जिथं परिसंवाद चर्चा चालू आहे, हे प्रत्येक दालन रसिकांनी भरलेलं आहे. हे कुठल्याही दालनामध्ये, कुठल्याही हॉलमध्ये त्या ह्याला प्रतिसाद द्यायला किंवा तिथं ऐकायला, त्या परिसंवाद सहभाग घ्यायला रसिक नाही आहेत किंवा गर्दी नाही आहे असं नाही. प्रत्येक दालन जे होतं, या प्रत्येक दालनामध्ये रसिकांची गर्दी ही भरून होती. हे अनेकांनी या ठिकाणी बोलून दाखवलं. त्यामुळे त्याबद्दल पण मी सर्व साहित्य रसिकांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी हा सर्व साहित्य संमेलनाचा सातारचा कार्यक्रम जो आहे यशस्वी केला. त्याचबरोबर श्री भावार्थ देखणे यांचं बहुरूपी भारूड, प्रशांत दामले यांचं नाटक, महाराष्ट्राची हास्यजत्रा याचा कालचा कार्यक्रम, तसेच आज रात्री सादर होणारा फोक आख्यान हा मराठी लोकगीतांचा कार्यक्रम रसिकांसाठी पर्वणी ठरला आहे. मला वाटतं साहित्य संमेलनामध्ये सातारमध्ये हे पहिलंच आहे की साहित्य संमेलनामध्ये नाटक हे ठेवण्यात आलं. म्हणजे यापूर्वी हे होत नव्हतं, पण सातारमध्ये यावेळेला आपण ते केलं. हे सुद्धा एक नाविन्यपूर्ण गोष्ट सातारच्या साहित्य संमेलनातली आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. या साहित्य संमेलनाला मिळाला प्रचंड प्रतिसाद पाहून मला 93 साली सातारा येथे पार पडलेल्या व माझे वडील श्रीमंत स्वर्गीय छत्रपती अभयसिंहराजे भोसले उर्फ भाऊसाहेब महाराज हे स्वागताध्यक्ष असलेल्या संमेलनाची आठवण झाली. आणि मी पहिल्या दिवशीच्या पण माझ्या स्वागताच्या भाषणात बोललो होतो की साहेब, योगायोग सगळा असा आहे की याच ठिकाणी ते संमेलन झालं होतं आणि 33 वर्षानंतर परत याच ग्राउंडवर ते साहित्य संमेलन आम्ही परत एकदा सातारकर इथं भरवतोय, पार पाडतोय. आणि तेवढाच किंवा त्याहूनही जास्त प्रतिसाद आम्हाला साहित्य रसिकांनी दिला. आणि नक्कीच भाऊसाहेब महाराजांनी सुरू केलेली प्रथा ही कायम ठेवण्याचं काम आज मी असेल, माझ्याबरोबर विनोद कुलकर्णी असतील, मावळा फाउंडेशनचे सर्व माझे विनोदचे सहकारी असतील, आम्ही सर्वजणी करू शकलो याचा नक्कीच आनंद मला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन करता माझ्या पाठीशी उभे असणारे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब व माननीय अजितदादा पवार साहेब यांचे मी सर्वांच्या वतीनं आभार मानतो. आणि त्याचबरोबर ज्यांनी खऱ्या अर्थानं आमच्या या सर्व उपक्रमाला चालना दिली. ज्यावेळेला पहिल्यांदा मी विनोद, मिलिंद जोशी, उदय सामंत साहेबांना भेटायला गेलो, आत्तासुद्धा विनोदनं उदय सामंत साहेबांचं कौतुक केलं आणि मी पण तेच सांगू इच्छितो की ज्यावेळेला आम्ही उदय सामंत साहेबांना हे सांगायला गेलो की सातारला साहित्य संमेलन मिळालंय, आम्हाला आमचं ठिकाण किंवा स्थळ जे आहे ते सातारा हे साहित्य परिषदेने सिलेक्ट केले, त्यावेळेला त्यांनी ताबडतोब आम्हाला सगळ्यांना पाठिंबा दिला आणि त्यांनी सांगितलं की शासनाकडनं जे संमेलनाला मदत मिळते तर ती मी नक्कीच देईन, पण शिवेंद्रराजे माझे मित्र असल्यामुळं मी माझ्या वतीनं अजून मदत तुम्हाला देईन. आणि ती मदत आपल्या उदय सामंत साहेबांनी दिली. सांगायला हरकत नाही, शासनाकडनं उदय सामंत साहेबांच्या माध्यमातून आपल्या संमेलनाला 3 कोटी रुपये हे उदय सामंत साहेबांकडनं या संमेलनाच्या खर्चासाठी आणि लागणाऱ्या मदतीच्या माध्यमातून दिले गेले. त्यामुळे नक्कीच उदय सामंत साहेबांचं आभार हे तुमचं आपण सर्वांनी मानले पाहिजेत. कारण शासन मदत एकीकडं आणि मैत्रीची मदत एकीकडं हे त्यांनी केलं. आता मी साहेबांना, शिंदे साहेबांना सांगत होतो की साहेब आता थोडी पुढच्या ह्याच्यामध्ये आता आम्ही इथं भरपूर कौतुक उदय सामंत साहेबांचं केलं, पण आमची मागणी थांबलेली नाही आहे. आता आम्ही साहित्य संमेलन त्यांच्या आशीर्वादानं पार पाडलं. आता पुढं ज्यावेळेला कधी ते आम्हाला देतील त्यावेळेला नाट्य संमेलनांचं पण मागणी ही आजच मी आपल्याकडं सर्व सातारकरांच्या समोर उदय सामंत साहेब करतोय.
आपल्या अधिकारात आहे. आपण ज्या वेळेला कधी आम्हाला द्याल त्यावेळेला सातारचा विचार होणाऱ्या नाट्य संमेलनासाठी पण साताऱ्यामध्ये आपण करावा ही विनंती करतो. आणि त्यावेळेला पण अशीच मैत्री तर आपली आहेच ती काय, पण जरा थोडी आता बजेट जवळ येते, बजेटमध्ये जरा मी मैत्री वाढवतो तुमच्याबरोबर. माझे म्हणजे परत मला घेताना जरा चांगल्या पद्धतीनं मित्र म्हणून अजून काय काय मिळेल. तर आज एक आहे साहेब, दुसरं उदय सामंत साहेबांचं दुसरे आभार मानतो सर. सातारला त्यांनी IT पार्क मंजूर करून दिला. सातारकरांच्या वतीनं हे सुद्धा आभार उदय सामंत साहेबांचे मानले पाहिजेत की आज आमची सातारकरांची जी एक अनेक वर्षाची इच्छा होती, आमची मुलं मुली शिकतात, पुण्याला मुंबईला नोकरी जातात आणि इथं मुलींना IT मध्ये नोकऱ्या मिळत नाहीत आणि हा IT पार्क साताऱ्यात व्हावा ही अनेक वर्षाची आमच्या सातारकरांची एक इच्छा होती आणि ती उदय सामंत साहेबांच्या माध्यमातून आपली पूर्ण झाली आणि आपल्याला IT पार्क त्यांनी मंजूर करून दिला. यासाठी सातारकरांनी परत एकदा टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत आणि आभार मानावे. कारण पुढं सुद्धा हा IT पार्क मंजूर झाला असला तरी आता तिथं इंडस्ट्री आणण्यामध्ये सुद्धा आपल्याला उदय सामंत साहेबांची मदत लागणार आहे आणि ते सातारकरांना करतील याची 100% मला खात्री आहे. या संमेलनासाठी उपस्थित असलेले अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी व त्यांचे सर्व सहकारी यांचे मी मनापासून आभार मानतो. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पुणे कार्यवाह विनोद कुलकर्णी, त्यांचे सर्व सहकारी, साहित्य परिषद शाहूपुरी शाखा यांचे पदाधिकारी, मावळा फाउंडेशन सातारा तसेच स्वागत समितीचे सर्व सदस्य यांचे मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर या साहित्य संमेलनासाठी ज्यांनी आम्हाला देणगी दिली किंवा भरीव मदत केली त्यामध्ये कुपर इंडस्ट्रीचे मान्य फरूक कुपर साहेब, विन्सिसचे विक्रांत पाटील साहेब, परांजपे ऑटोकास्ट, आमदार विश्वजित कदम यांचं भारतीय विद्यापीठ, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक, अजिंक्यतारा साखर समूह या सर्व संस्थांचे मी संमेलनाचा स्वागताध्यक्ष म्हणून मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर इतरांचा वेळेअभावी आता मी उल्लेख करू शकत नाही, पण असंख्य देणगीदारांनी ज्यांच्यामुळे या सारस्वतांचा मेळा आर्थिक पाठबळामुळं यशस्वी होऊ शकला यांचेही मी आभार मानतो. तसेच जिल्हाधिकारी संतोष पाटील साहेब, सर्व प्रशासन, जिल्हा परिषद, पंचायत समिती, शिक्षण विभाग यांचे मनापासून आभार मानतो. मागील 4 दिवसांपासून सर्व पोलीस प्रशासनाने केलेले नियोजन हे वाखाणण्याजोगे आहे. त्याबद्दल मी पोलीस अधीक्षक मान्य तुषार जोशी साहेब, जिल्हा पोलीस दल यांचे विशेष आभार या ठिकाणी मी मानू इच्छितो. त्याचबरोबर सातारा नगर परिषद आपले नवीन अध्यक्ष नूतन अमोल मोहिते, त्यांचे सर्व नगरसेवक, मुख्य अधिकारी बापट साहेब, जळक साहेब आणि सर्व सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा क्रीडा विभाग या सर्वांचं मी स्वागताध्यक्ष म्हणून मनापासून आभार मानतो. महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री मान्य नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी व्यक्त केलेल्या मराठी भाषा अभिजात भाषा झाल्यानंतर भारतात व जगात लोकमान्यता मिळावी यासाठी आपल्या सर्वांचं आत्ता पार पडलेलं यशस्वी साहित्य संमेलनासारखे उपक्रम पुढे चालू ठेवावे लागतील. त्यासाठी मी स्वतः एक मराठी भाषा व साहित्यिक रसिक म्हणून जी जबाबदारी मिळेल ती पार पाडण्यास आघाडीवर असेल असे आश्वासन देतो. शेवटी एवढंच सांगतो, कितीही सुखद असले तरी कुठेतरी संपणारी वाट असते, पण संपणाऱ्या वाटेसोबत उगवणारी नवी पहाट असते. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.